गाव गोष्टी पाहताना आज आले होते पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शिनोली गावच्या आठवडे बाजारात। पावसाळ्यात पण गावाला आठवडे बाजार भरतात बरं का, आणि गर्दी पण तेवढीच। बाजारात प्रत्येकाच्या हातात पिशवी ही कंपल्सरी। शहरात कसं ना, मोकळ्याच हाताने भाजी आणायला जातो या भरवशावर की प्लास्टिकची पिशवी मिळेलच की। या बाजारात सर्वच भाज्या एकदम ताज्या ताज्या होत्या। भुईमुगाच्या शेंगा पण होत्या हा, आलं व लिंबाचे वाटे, शेपूची भाजी, कोथिंबीरीच्या गड्ड्या हे काका प्रत्येक वेळी बाजारात भेटतात आणि खायला काही ना काही देतातच। बरं थोडं का असे ना, विकण्यासाठी भाजीपाला पण बाजारात शेतकरी येतातच। या बाजारात फळं पण ताजीच मिळतात। एक सांगू, शहरातली भाजी मंडई आणि गावातला आठवडे बाजार यामधला फरक, शहरात आपण भाजी आणायला जातो, पैसे देतो आणि येतो, बोलायला काही सवडच नसते। पण गावाला आठवडे बाजारात एकदा येऊन तर बघा, ग्राहक आणि विक्रेता यांच्या दोघांमधला आपुलकीचा संवाद। कसं आहे ना, एक शहरातलं जीवन आणि डोंगरापलीकडचं गावचं जीवन। या बाजारात कडधान्य, मोड आलेले कडधान्य, रेनकोट्स, भेळ, मासे विक्रेते ज्यांच्याकडे नदीचे एकदम ताजे ताजे मासे व खेकडे असतात, हे चणे फुटाणे, वेगवेगळे कपडे, सुकट बोंबिलचं स्टॉल, बांगड्यांचं दुकान। बरं आणखी एक, बाजारात गेल्यावर पाहिलं, इकडे गावाला ना चेहऱ्यावर स्माईल आणण्यासाठी कारण नाही शोधावं लागत। इकडे गावच्या लोकांच्या चेहऱ्यावर पहा, बाजारात सुद्धा आल्यावर किती आनंद पाहायला मिळत आहे। आणि आनंदी व्हायला कारण म्हणजे हे पण असू शकतं का, की सर्वजण इतर दिवशी आपापल्या शेताच्या कामात बिझी असतात, पण बाजाराच्या दिवशी जोडीदारांच्या, नातवंडाच्या, नातेवाईकांच्या, मित्रमैत्रिणींच्या गाठी भेटी। मग काय, कसा वाटला मंगळवारचा शिनोली गावचा हा आठवडे बाजार? आता लाईक आणि फॉलो करून जा।